मित्रांनो, अचानक मी केळीमध्ये आलो तर मला काय आलेलं आहे की आपल्या 2-3 केळी येलेले आहेत. आता केळी येलेले असून ते केळीचे आपण पाहणार, पण हे पहा आपण 2 दिवसाखाली हे तणकट निघलं होतं, समजा तणकट गायब आहे. आता पहा आपल्याला एक घर सापडलेलं आहे इथं केळीचं येलेलं आहे. हे पहा कशा प्रकारची क्वालिटी आहे. पहा आपलं हे यावर्षीचं कंदाचं बिन आहे आणि ऊन इतकं तीव्र आहे की यावर्षी खूपच जास्त ऊन असल्यामुळे केळीला पाणी किंवा इतर पुरवठा कमी झाल्यामुळे केळीचं उत्पन्न पण कमी होऊ शकते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आम्ही पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. मी तरी पण हे पहा अशा प्रकारे घर पडलेलं आहे. आता हे पहिल्याच घड आहे, अजून पण घड आहेत कमाल पाहायचं आहे. आता मला पहिली बारच हा घड दिसला आहे. हा घड निघून म्हणजे की कमळ याचं निघून कमीत कमी 2 ते 3 दिवस होऊन गेले आहेत, तेव्हाच हे घड इतका मोठा झालेला आहे. ते पाहू शकता तुम्ही पाठीमागे. आता तुम्हाला की तो केळीची अवस्था आपल्या उन्हामुळे थोडीशी म्हणजे की केळीच्या पानावर जर थोडं जे तेज आहे ते कमी झालेलं आहे. तरी पण हे पहा कुत्र्यांनी नया फाडलेले आहेत, पाणी असं देखील मारत आहे. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकऱ्यांचे इतर पिकं बी असतात उन्हाळ्यामध्ये, पण आपल्यापाशी थोडंफार पुरेसे पाणी आहे त्यामुळे आपण केळी घेतो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे ह्या केळीचं आपण जे काही नियोजन आहे ते केलेलं आहे. एकच 20 mm ची नळी टाकलेली आहे आणि त्या नळीपासून हे पाणी पुरवठा होतो. पण शेतकरी मित्रांनो, मला आतापर्यंत माहीत नव्हतं की माझ्या केळी येलेल्या आहेत किंवा माझ्या केळीला केळं लागत आहेत. कारण की नेमकाच म्हणजे 2 दिवसाखाली आम्ही हे पुरं तणकट निघून नेलं होतं, पुरं तणकट निघलं होतं तेव्हा तर काही दिसलं नाही. पण आता 1 ते 2 केळी दिसली मला येलेली, त्यामुळं मी आश्चर्यचकित झालो. आता पाहूया डबल कुठं येलेली आहे का. कारण की शेतकरी मित्रांनो, हे शेतकऱ्यांच्या मालाला माल लागणं हे खूप मोठं सौभाग्य मानावं लागत असते. कारण की इतक्या दिवसाची आपण मेहनत केलेली असती, ती मेहनतीला कुठंतरी फळ भेटत असते. आज शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही, केळीमध्ये पुन्हा एक घर सापडलेलं आहे आपल्याला आणि हे घर त्याच्यापेक्षा आधी येलेला दिसायला आहे मला. हे पाहू शकता, याला याची केळं पण फुकट झाले आहेत. हे पहा अशा प्रकारे केळीमध्ये घड आहे. आता हो याला कमीत कमी किती फणे आहेत पाहूया आपण. कारण की जे काय आवरेज आहे ते फण्यावर असते, एक फणी किती भरती आणि काय त्याला 1 2 3 5 6 7 8 9. तर मित्रांनो याला 10 फण्या आहेत, पण आपण 1 फणी कापून टाकलेली आहे. कारण की जे काही त्याची ग्रोथ आहे ती झाली पाहिजे म्हणून. तर याला 9 फण्या ठेवलेल्या आहेत आणि 9 फण्याचं जरी कापून हे घड फुला तरी पण आपला चांगलं उत्पन्न होतो. कारण की गेल्या वर्षी टिसूचं बेन होतं, यावर्षी कंदाचं बेन आहे, म्हणजे की त्या टिसूचं लावलेलं. त्या इथे एक हे पहा, आता याला पण किती फण्या आल्यात पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. याला 8 फण्या बाहेर निघलेल्या आहेत. अजून 2 ते 3 फण्या कमळातून बाहेर निघतात, त्यानंतर कमळ मोडायचं काम असतं. अशा प्रकारे हे आपल्या केळीच्या व्यवस्थापन चालू आहे. आता मला पहिली बारच कळाली की केळी आपल्या येलेले आहेत. आता इथून पुढं आपल्याला खतं सोडणं आहे, ड्रीपद्वारे खतं सोडल्यानंतर त्या केळीमध्ये इतर पाहणी बी करणं आहे, पिलं कापणं आहे, पानं कापणं आहे, इतर बरेचसे कामं आहेत जे की करणं आहे. आता ते एक एक काम आपल्याला करायचं आहे दररोज. आता पाहू शकता इथून वरचा प्लॉट चांगला आहे आपला. ह्या वाऱ्याने आणि थोडं लवकर रान हडकत आहे पाण्यामुळे. आता मे महिना चालू असल्यामुळे थोडं पाण्याची बी टंचाई येत आहे. पण हे लवकरात लवकर एखादा अवकाळी पाऊस पडल्यानंतर आपल्याला समजा वातावरण गार भेटणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे व्ही.डी. फार्मिंग या चॅनलवर तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळतील आणि शेतीविषयक माहिती पाहायला मिळेल. तर मित्रांनो, असे व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन पाहायला मिळतील. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आपल्या केळी आहे. त्यामुळे दुपारच्या पहारामध्ये केळीमध्ये अशी एक चक्कर हाणावं लागत असते. आज शेतकरी मित्र